झी 24 तास एक पाऊल पुढे। देशभरामध्ये पेट्रोलच्या दरवाढीने देशभरात आंदोलन होत आहेत। राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत या विषयावरती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत। पेट्रोलच्या दरवाढीमुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आणि ही दरवाढ मागे घेण्याची मागणीही अनेक जण करतायत। मात्र पेट्रोलची बचत करण्यासाठी नाशिकच्या ओझरमधील एचएएलच्या कर्मचाऱ्यांनी एक चांगला उपाय शोधून काढलाय। त्याचं नाव आहे कारपुलिंग। कारपुलिंगच्या बद्दल आपण जाणून घेऊया या कर्मचाऱ्यांकडूनच। नेमकी कारपुलिंग ही काय कन्सेप्ट आहे, कशासाठी तुम्ही राबवता? 5 जण आम्ही जे मेंबर्स आहेत, प्रत्येकाची कार एक आठवडा आम्ही आणतो की जेणेकरून प्रत्येकाला 5 आठवड्यात एकदाच कार काढावी लागेल। त्यामुळे ती शेअर होते आणि 1/5 पेट्रोल डिझेल जे काही लागतं ते, आणि त्या 20% मध्ये आमचं काम होतं। परत त्याचबरोबर काही मोबदला आपण या बाबतीत याच्यासाठी आम्ही जे ठरवलेलं आहे की ज्याची कार असेल त्याला पेट्रोलचा मोबदला आम्ही रोजच्या रोज देऊन टाकतो। त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन आम्ही पेट्रोलच्या नुसार केलेलं आहे आणि ते साधारण 20 रुपयाच्या आसपास येतं। तर ते आम्ही केलेलं आहे आणि ज्याची कार असेल त्याला ते आम्ही ते कॉन्ट्रीब्यूट करतो। यामुळे आमचा मेंटेनन्सचा खर्चही बऱ्याच प्रमाणे कमी झालेला आहे। यामुळे दुसरा फायदा काय? इन्फ्रास्ट्रक्चरचा काय फायदा झाला? पार्किंगची काही व्यवस्था? जसं आमच्या कंपनीमध्ये पार्किंगसाठी व्यवस्था कमी करावी लागते। ॲट अ टाइम 5 लोकांनी जर कार आणली तर 5 कार पार्किंग करण्याच्या ऐवजी 5 लोकांनी एकच कार घेऊन येत आहे, तर एक कार पार्किंग करायला जागाही कमी लागेल आणि कंपनीला त्रासही कमी होतो पार्किंगच्या बाबतीत। आणि विषय म्हणजे आता सध्या नाशिकमध्ये जो हायवेचं काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकही खूप असते, तर ट्रॅफिकलाही थोड्या प्रमाणात आळा बसतो या गोष्टीमुळे। या कारपुलिंगमुळे सगळ्यात फायदा होतोय, याबद्दल तुम्ही काय आवाहन कराल एकूण जनतेला? मी तर सगळ्या देशवासियांना असं आवाहन करेल की जे काही स्कूल, कॉलेजेस, इंडस्ट्रीज असतील किंवा कुठेही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ग्रुपने जा, पेट्रोल सेव्ह करा, एनर्जी सेव्ह करा, अल्टिमेटली आपली इकॉनॉमी सेव्ह करा। पेट्रोलच्या दरवाढीवरचा चांगला उपाय एचएएलच्या कर्मचाऱ्यांनी सहमतीने, स्वयंस्फूर्तीने राबवलेला आहे। याचे अनुकरण करण्याची गरज संपूर्ण देशभरात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।